उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे 7 खासदार फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आणि या खासदारांसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची 7 जूनला रविवारी दिल्लीमध्ये गुप्त बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट फोडण्याच्या हालचाली सुरू असून या गटातील एका खासदाराला केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये मंत्रिपद देण्यात येणार असून अन्य खासदारांचा मान देखील सांभाळण्यात येईल असं आश्वासन शिंदे यांनी दिले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। उपमुख्यमंत्री शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे हे गेल्या 6 महिन्यांपासून उद्धव ठाकरे गटाच्या खासदारांशी संपर्क साधून आहेत। श्रीकांत शिंदे यांनी यापूर्वी दिल्लीमध्ये ठाकरे गटाच्या खासदारांच्या स्वतंत्र भेटी घेतल्या होत्या आणि त्यांचं मन वळवलं होतं। त्यानंतर या खासदारांच्या एकत्र बैठकाही झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। दरम्यान शिवसेना युबीटीचे खासदार संजय राऊत यांनी मात्र हे वृत्त फेटाळून लावलंय। पण राज्यसभेत आहे तर 9 पैकी 10 खासदारांचा आकडा हा योग्य आहे आणि तो आकड्यात गफलत करू नका। 9 पैकी 10 किंवा 11 पण असतील तर ते आकडे जरा समजून घ्या। कोणीही कुठे जात नाही, ज्यांना जायचं ते गेले, सगळे पक्षाबरोबर मजबूतीने उभे आहेत। आता का निवडणुका नाही आहे, लोकसभेच्या निवडणुकांना जवळजवळ अजून 3 वर्ष आहेत आणि सर्व खासदारांचे आमचं शिवसेना पक्षप्रमुखांचं संवाद सुरू आहे। आपली मूलभूत गोष्टींवर आपलं लक्ष नाही। मला वाटतं आपण फोकस हा मूलभूत गोष्टींवर। 7 खासदार इकडे राहिले काय आणि तिकडे गेले काय, माझ्या आणि तुमच्या सामान्य माणसाच्या आयुष्यात काय फरक पडणार आहे। पण आपलं लक्ष या गोष्टींवर जास्ती आहे आणि मूलभूत समस्यांवर कमी आहे, ते मला असं वाटतं आपण दिलं पाहिजे। याच्यावर शिवसेनेनं ऑलरेडी भूमिका स्पष्ट केलेली आहे। साहेबांना दुसऱ्या पक्षातले खासदार आणण्यासाठी कुठेही मिटिंग करण्याची आवश्यकता नाही। कुठचेही खासदार साहेबांना भेटलेले नाहीत।